हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे क्लास 8चा प्रॅक्टिस सेट नंबर 15.3. याच्या आधीचे सर्व प्रॅक्टिस सेट मी घेतलेला आहे, माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. ठीक आहे. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला सॉल्व करायचे आहेत एरिया ऑफ ट्रॅपेझियमवरचे एक्झाम्पल. काय असते एरिया ऑफ ट्रॅपेझियमसाठी फॉर्म्युला इज इक्वल्स टू 1/2 मल्टिप्लाय बाय सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड मल्टिप्लाय बाय हाईट. म्हणजे कशाची सम आहे? पॅरलल साईडची सम आहे आणि ते मल्टिप्लाय बाय हाईट आहे. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय दिलं आहे? इन क्वाड्रिलॅटरल ABCD लेंथ ऑफ AB इज इक्वल्स टू 13 सेंटीमीटर, लेंथ ऑफ DC इज इक्वल्स टू 9 सेंटीमीटर, लेंथ ऑफ AD इज इक्वल्स टू 8 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ ABCD. ही आपल्याला डायग्राम दिलेली आहे. ABCDचा आपल्याला एरिया काढायचा आहे. बघा गिवन काय दिलं आहे? लेंथ ऑफ AB किती दिलं आहे? AB 13 सेंटीमीटर, DC किती आहे? 9 सेंटीमीटर आणि AD किती आहे? 8 सेंटीमीटर. बघा आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो का? सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड. पॅरलल साईड कोणते आहे? AB आणि DC आहे पॅरलल आणि हाईट कोणती येईल? AD. ठीक आहे. म्हणजेच काय येईल? ABCD इज अ काय येईल? ट्रॅपेझियम. ठीक आहे. मग एरिया ऑफ ट्रॅपेझियम काय असतो? एरिया ऑफ ट्रॅपेझियमसाठीचा फॉर्म्युला 1/2 मल्टिप्लाय बाय सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड मल्टिप्लाय बाय हाईट. ठीक आहे. तर 1/2 सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड. पॅरलल साईड कोणते आहे? लेंथ ऑफ AB सम म्हटलेलं आहे म्हणजे ॲडिशन इन प्लस सम ऑफ DC पॅरलल साईड आणि मल्टिप्लाय बाय हाईट काय आहे? AD म्हणजे लेंथ ऑफ AD. ठीक आहे. चला व्हॅल्यू पुट करा. 1/2 AB किती दिलेले आहे? 13 सेंटीमीटर प्लस DC किती आहे? 9 मल्टिप्लाय बाय AD किती आहे? 8. ठीक आहे. आता बघा याचं कॅल्क्युलेशन बघू आपण. 1/2 13 प्लस 9 काय ते? 13 प्लस 9 22. 1/2 22 मल्टिप्लाय बाय 8 काय? 2 1 2 2 4 8 म्हणजेच काय? 22 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजेच एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD इज इक्वल्स टू काय? 2 4 2 8 4 2 8 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजेच काय? एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD इज 88 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे? लेंथ ऑफ 2 पॅरलल साईड ऑफ ट्रॅपेझियम आर 8.5 सेंटीमीटर अँड 11.5 सेंटीमीटर. म्हणजे दोन पॅरलल साईडची लेंथ दिलेली आहे. एकाची 8.5 आणि दुसरीची 11.5 अँड इट्स हाईट पण दिलेली आहे 4.2 सेंटीमीटर आणि फाइंड इट्स एरिया. ठीक आहे. काय असते आपला फॉर्म्युला? एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल्स टू 1/2 मल्टिप्लाय बाय सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साईड मल्टिप्लाय बाय हाईट हा असतो. ठीक आहे. म्हणजेच काय? 1/2 मल्टिप्लाय बाय काय दिलं आहे? पॅरलल साईड काय दिलं आहे? 8.5 आणि 11.5 यांची काय? सम 8.5 प्लस 11.5 इंटू हाईट किती दिलेली आहे? 4.2. ठीक आहे. आता बघा 1/2 याची आपण ॲडिशन करू. काय येईल? 8.5 11.5 काय येईल? 0 1 8 9 10 0 1 2 म्हणजेच काय येईल? 20 मल्टिप्लाय बाय 4.2. याचं काय येईल? 2 1 2 2 10 20 म्हणजेच काय येईल आन्सर? 10 मल्टिप्लाय बाय 4.2 म्हणजेच काय येईल? 42 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजेच एरिया ऑफ ट्रॅपेझियम एरिया ऑफ द ट्रॅपेझियम इज 42 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे.
बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे, PQRS इज अ आयसोस्केल ट्रॅपेझियम, लेंथ ऑफ PQ इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटर. बघा ही डायग्राम दिलेली आहे. PQ किती दिलेली आहे 7 सेंटीमीटर. सेगमेंट PM इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट SR. हे PM कशाला परपेंडिक्युलर आहे SRला. लेंथ ऑफ SM इज इक्वल्स टू 3 सेंटीमीटर. ही SM दिलेलं आहे 3 सेंटीमीटर. ठीक आहे. ही PQ पण लिहून घेते मी इथं 7 सेंटीमीटर. ठीक आहे. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल साईड इज 4 सेंटीमीटर. ह्या दोन साईडमधलं डिस्टन्स किती दिलं आहे 4 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ PQRS. PQRSचा एरिया फाइंड करायचा आहे. ठीक आहे. आधी बघा काय गिवन दिलेलं आहे, PQRS इज ॲन आयसोस्केल ट्रॅपेझियम आहे. ट्रॅपेझियम आहे हे गिवन आहे. ठीक आहे. जे गिवन आहे ते लिहून घेऊ. लेंथ ऑफ PQ किती दिलेलं आहे, PQ दिलेलं आहे 7 सेंटीमीटर. लेंथ ऑफ PM इज इक्वल्स टू 4 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ SM इज इक्वल्स टू 3 सेंटीमीटर. ठीक आहे. बघा लेंथ ऑफ PS इज इक्वल्स टू लेंथ ऑफ QR. PS इज इक्वल्स टू QR. आता बघा काय ड्रॉ करते मी, एक लाईन ड्रॉ करते. ड्रॉ QN परपेंडिक्युलर टू SR, साईड SR. ठीक आहे. बघा कशी ड्रॉ करते, इथून काय करते Q वरून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करते. ठीक आहे. काय येईल मग, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन आर कॉन्स्टंट. काय असते मग, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन इज कॉन्स्टंट. म्हणजेच QN पण किती येईल, हे इथं काय नाव देते मी, N नाव देते. ठीक आहे. मग QN पण काय, जर हे 4 आहे तर हे पण किती येईल 4. म्हणजेच QN इज इक्वल्स टू 4 सेंटीमीटर. ठीक आहे. आता बघा एक राईट अँगल ट्रायंगल घेऊ आपण. हा कोणता, इन राईट अँगल PMS आणि अँगल QNR. बघा कोणता, PMS आणि QNR. ठीक आहे. कोणता इन, कोणत्या टेस्टने इक्वल इन, तो आपण चॅप्टर नंबर 30 मध्ये बघितलं, हायपोथेनियस साईड टेस्ट. हायपोथेनियस कोणता असते, PS इज कॉन्ग्रुएंट टू हायपोथेनियस QR. म्हणजे साईड PM इज कॉन्ग्रुएंट टू साईड QN. ठीक आहे. म्हणजे बघा या 90 डिग्रीच्या समोरचा काय असतो हायपोथेनियस, तो काय इक्वल आहे. म्हणजे PS इज कॉन्ग्रुएंट टू QR आणि त्याचे साईड पण इक्वल इन PM इज कॉन्ग्रुएंट टू साईड QN. ठीक आहे. मग हे झालं. काय येईल मग, कोणत्या टेस्टनी, हायपोथेनियस साईड टेस्टनी. कोणते अँगल, PMS इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल QNR. कोणत्या टेस्टने येतील इक्वल, बाय हायपोथेनियस साईड टेस्ट. ठीक आहे. आता बघा लेंथ ऑफ NR कुठं आहे, हे इज इक्वल्स टू SM इज इक्वल्स टू लेंथ ऑफ SM. काय कारण असेल याला, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ठीक आहे. म्हणजे लेंथ ऑफ NR पण किती येईल 3 सेंटीमीटर. ही जी NR आहे ही पण किती येईल 3 सेंटीमीटर. ठीक आहे. आता बघा कोणता रेक्टँगल घेते मी, PMNQ इज अ रेक्टँगल. दिसते का, बघा डायग्राममध्ये PMNQ रेक्टँगल दिसत आहे. काय येईल मग, MN दिलेली आहे का, जर PQ 7 आहे तर MN किती असेल 7. ठीक आहे. म्हणजेच काय येईल, लेंथ ऑफ MN इज इक्वल्स टू लेंथ ऑफ PQ इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटर. अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल आर इक्वल. ठीक आहे. आता हे SR ची व्हॅल्यू काढू शकतो का आपण, SR ची,
एस आर म्हणजेच कशापासून बनलेली आहे, एस एम प्लस एम एन प्लस एन आर. एस एम 3 दिलेली आहे, एन आर पण 3 आहे आणि एम एन आताच काढली आपण काय आहे 7 सेंटीमीटर. म्हणजेच लेंथ ऑफ एस आर इज इक्वल्स टू कशाची लेंथ असेल, एस एम प्लस लेंथ ऑफ एम एन प्लस लेंथ ऑफ एन आर. एस एम किती दिले आहे 3 आणि 7 प्लस 3 काय 13 सेंटीमीटर लेंथ ऑफ एस आर. ठीक आहे. हॅलो आता बघा, आता हात झाला. आपल्याला पी क्यू पण दिलेलं आहे पॅरलल साईड आणि एस आर पण आपण काढून घेतली आणि याची हाईट काय दिलेली आहे पी एम. आता एरिया ऑफ ट्रॅपेझियमसाठी फॉर्म्युला यूज करू शकतो. काय येईल मग फॉर्म्युला, एरिया ऑफ ट्रॅपेझियम काय असते इज इक्वल्स टू हाफ मल्टिप्लाय बाय सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साईड मल्टिप्लाय बाय हाईट. ठीक आहे. म्हणजेच काय येईल 1/2 सम ऑफ कोणती पी क्यू प्लस लेंथ ऑफ एस आर आणि हाईट कोणती येईल, हाईट येईल पी एम, लेंथ ऑफ पी एम. ठीक आहे. 1/2. आता पी क्यू किती दिली आपल्याला, पी क्यू आहे 7 सेंटीमीटर. 7 प्लस एस आर काढली आपण, पूर्ण जे एस आर आहे ती आताच फाइंड केली आपण, किती आहे 13. ठीक आहे. व्हॅल्यू पुट करू मग, मल्टिप्लाय बाय पी एम किती आहे 4 हे आपल्याला गिवन होतं. 1/2 काय येईल 13 प्लस 7 20 मल्टिप्लाय बाय 4 काय येईल 2 1 2 2 10 20 10 मल्टिप्लाय बाय 4 काय येईल 10 4 40 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजेच कन्क्लुजन काय येईल, एरिया ऑफ ट्रॅपेझियम पी क्यू आर एस इज 40 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. थोडंसं लेंदी एक्झाम्पल आहे पण समजून घेतलं की येऊन जाते. ठीक आहे. आपण एवढं सर्व कशासाठी केलं, का बरं आपल्याला पूर्ण ही जी एस आर आहे ही काढायची होती म्हणून. ठीक आहे. समजलं एक्झाम्पल. अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट नंबर 15.3 कंप्लीट केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.